भारत माता की भारत माता की वंदे वंदे। आज 77वा स्वातंत्र्य दिवस आपण बनवतोय सर्व भारतीय नागरिक आणि आज या शिवाजीनगरमध्ये श्रीवंदन फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा येथे भारत मातेचं पूजन झालं। तिथे सर्व नागरिक म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील, युवक असतील, महिला असतील, लहान बाल गोपाल असतील, सर्वजण होते। या सर्वांनी आज भारत मातेचं पूजन करून आपल्या स्वातंत्र्य दिवसाचा उत्साह त्यांनी साजरा केलेला आहे। आणि प्रत्येक भारतीय नागरिक म्हणून मला वाटतं माझ्या देशासाठी काय करावं ह्या सर्वांच्या विचारधारेने मला वाटतं आम्ही पूर्वजांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे। पण आजसुद्धा आम्हाला मला वाटतं पर्यावरणासाठी असेल, वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून आम्हाला रक्तदान शिबिर असेल, असं आम्हाला योगदान देणं खूप गरजेचं आहे। आम्ही आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना या विकसित भारताचे आपणसुद्धा भागीदार होऊया। पर्यावरणासाठी असेल, रक्तदान असेल, स्वच्छता असेल, याच्यासाठी स्वतःपासून आपण सुरुवात करून हे स्वातंत्र्य मला वाटतं सतत चिरायू असं याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया। कारण स्वातंत्र्य मिळालं पण बऱ्याच पर्यावरणासारख्या गोष्टी ठिकाणी आजसुद्धा आम्ही लढा देतो आहे। याला मला वाटतं सर्व भारतीय नागरिक म्हणून लढा देऊन याला आपण जास्तीत जास्त आपला देश विकसित कसा होईल याच्यासाठी प्रयत्नशील राहूया। पुन्हा सर्वांना प्रजासत्ताक दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शिववंदन फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजीनगरमधील काळेनगर येथे एक छोटे खाणी म्हणता नाही येणार, परंतु जळगाव शहरातील कारण दिग्गज राजकारणी या ठिकाणी सर्वांना बोलवलं गेलं, समाजकारणी या ठिकाणी बोलवले गेलेत, सर्व स्तरातील समाजसेवक या ठिकाणी भेट देऊन गेलेत। म्हणजे भारत माता पूजन आणि प्रजासत्ताक दिन या निमित्ताने एक असं म्हणता येईल निवडणुकीनंतर एक सर्व मिळून एकत्र आलेत आणि असेच पुढचे 5 वर्ष सर्व जळगावकर आपल्या स्वतःच्या एक सर्वांगीण विकासासाठी अशा निमित्ताने आणि येणाऱ्या काळामध्ये असे बरेच काही येणारे निमित्त असतील, सण असतील आणि काही जयंत्या असतील, तर आम्ही शिववंदन फाउंडेशनतर्फे मी संस्थापक अध्यक्ष आणि आमचे मित्रबंधू उपाध्यक्ष श्री विशाल भाऊ वाघ आम्ही येणाऱ्या काळात नक्कीच जनतेच्या हितासाठी चांगले उपक्रम आम्ही राबवणार आहोत।